बातमी सविस्तर आहे। कांदा दर स्थिरीकरणासाठी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्या एपीएमसींना तातडीने आदेश दिलेले आहेत। बाजार समित्यांमध्ये 48 तासात माहिती फलक उभारण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। नाफेड खरेदी केंद्रांची माहिती, चालू दर आणि दर्जा निकष प्रदर्शित करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत। आदेशांची अंमलबजावणी करून 48 तासात अहवाल सादर करण्याचेही निर्देश आहेत। पूर्ण प्रक्रिया अजून सुरळीत करता येईल याच्या संदर्भात पण आपण काही त्याला सुझाव दिलेला आहे। त्या सुझावामध्ये ते केंद्र स्तरावर ते जाऊन विचार करणार आहे। त्याच्यामध्ये एपीएमसीच्या आतमध्ये खरेदी प्रक्रिया त्यांनी राबवावी अशी एक शेतकऱ्यांची मागणी होती, ती आपण त्याला कम्युनिकेट केलेलं आहे। आणि काही इतर धोरणात्मक बाबी आहेत त्याच्या संदर्भामध्ये सामान्य शासनाच्या माध्यमातून त्याबद्दल विचार करण्यात येणार आहे। तो या बेसिक गोष्टी आहेत। शेतकरीला कुठल्या प्रकारची अडचणी येऊ नये, त्याला सर्व प्रकारचे सहकार्य शासनाच्या माध्यमातून मिळावा याच्यासाठी परिपूर्ण प्रयत्न शासनाच्या निर्देशानुसार